गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण पॉवर सप्लाय म्हणजे इन्स्ट्रुमेंट नंतरचा जो चॅप्टर सुरू केला पॉवर सप्लाय इलेक्ट्रॉनिक्स फर्स्टमधला चॅप्टर नवीन सुरू केला होता आणि त्या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे काय बघितलं ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. त्यानंतर आपण बघितलं आहे रेक्टिफायरचे टाईप्स. बरोबर. आता रेक्टिफायर 3 टाईपमध्ये असतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. हे तुम्हाला माहिती आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पूर्ण स्टडी केला आहे आणि आज आपण बघणार आहोत. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर सुरुवात केली ती पण काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड नाही झाला. तर आज फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर आपण बघणार आहोत. तर बघा आता फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय फरक आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायर जो रेक्टिफायर आहे आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे त्याच्या नावातच काय हाफ वेव्हचं रेक्टिफिकेशन तिथं होतं आहे. हाफ वेव्ह म्हणजे काय फक्त एक फुल हाफ पॉझिटिव्ह सायकल आपली DC मध्ये कन्वर्ट होते आणि निगेटिव्ह हाफ सायकल आपली कन्वर्ट होत नाही. तर फुल वेव्ह रेक्टिफायर जे हाफ वेव्ह रेक्टिफायरचे जे ड्रॉबॅक्स आहे ते इथं कव्हर करणार आहे. तर बघा आता फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये मी काढतो सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम जर काढायची ठरली तर बेसिक काय असतं, फर्स्ट तुमचा ट्रान्सफॉर्मर असतो. बरोबर. ट्रान्सफॉर्मर नंतर तुम्ही स्टेप डाऊन किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर तिथं कनेक्ट करू शकता. नंतर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2 डायोड असतात, डायोड D1 आणि D2. पण फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एक डायोड असतो फक्त D1 आणि फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2 डायोड असतात D1 and D2. बरोबर. आता बघा हे कनेक्टेड आहे, असे कनेक्टेड आहे आणि हा जो RL जो आहे हा तुमचा RL. ठीक आहे. आता हा जो डायोड आहे हे जे डायोड आहे हे बघा कसे कनेक्ट केले. त्याला RL इथं मी कनेक्ट केलं आहे. RL म्हणजे काय लोड रेझिस्टर. हा डायोड D1 हा डायोड D2. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एकच डायोड असतो, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण 2 डायोड असतो. 2 डायोडचं वर्किंग कसं आहे आणि फुल वेव्ह पूर्ण पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल हे कसं कन्वर्ट करतं DC मध्ये किंवा पल्सेटिंग DC फॉर्ममध्ये ते आज आपण इथं बघणार आहोत. तर बघा इनपुट कोणता सिग्नल असतो नेहमीप्रमाणे इनपुट सिग्नल इज AC इनपुट सिग्नल and output signal काय असणार तुमचा pulsating DC. आउटपुट सिग्नल we take across load resistor. इथे कोणता सिग्नल असणार आहे आउटपुट सिग्नल किंवा आउटपुट व्होल्टेज. आता बघा फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये अजून काय डिफरन्स आहे. तर हा जो लोड रेझिस्टर आहे किंवा आउटपुट सिग्नल आहे हा ट्रान्सफॉर्मरला सेंटरला कनेक्टेड आहे. ठीक आहे. म्हणजे कुठं इथं कनेक्टेड आहे. मग यालाच काय म्हणतो आपण फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. बरोबर. फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. आता सेंटर टॅप म्हणजे काय. आता बघा ट्रान्सफॉर्मरचे पण ट्रान्सफॉर्मरमध्ये पण आपण आता सपोज आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतोय डिझाईन करतोय. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये जर आपण सेंटर टॅप वापरला आहे तर बघा सेंटर टॅप म्हणजे काय. आता सपोज मला 12 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज पाहिजे. मग मी काय करेन हा माझा ट्रान्सफॉर्मर इथं डिझाईन झाला आहे. प्रायमरी वाइंडिंग ही कोणती वाइंडिंग आहे सेकंडरी वाइंडिंग आहे. मला डायरेक्टली काय भेटतंय 12 व्होल्ट सिग्नल इथं मला भेटतोय. पण मला ह्या फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये असं करता येणार नाही. डायरेक्टली 12 व्होल्ट सिग्नल मी इथं देऊ शकत नाही किंवा मी जर सेंटर टॅप जर इथं कनेक्ट केला तर इथं काय होईल माझं 6 व्होल्ट माझा इथं भेटणार आणि 6 व्होल्ट माझा इथं भेटणार. म्हणजे माझे डायोड जे 12 व्होल्टवर वर्क होत होते ते आता माझे कितीवर होणार आहे 6 व्होल्टवर. किंवा मला जर 12 व्होल्टवर डायोड जर वर्क करून घ्यायचे असेल तर मी काय करेल ही जी वाइंडिंग असेल कोणती सेकंडरी वाइंडिंग ही काय करणार मी वाढवणार. म्हणजे इकडं 12 व्होल्ट आणि इकडं 12 व्होल्ट. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. इथे एक लक्षात सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरमध्ये आपलं जे व्होल्टेज आहे बरोबर व्होल्टेज डिवाइड होत आहे त्याच्यामुळं वाइंडिंगचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे. हा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा
ड्रॉबॅक आहे. तर बघा मी आता इथं सर्किट डायग्राम काढली आहे, 2 डायोड आपण कनेक्ट केले. आता मी विथ हेल्प ऑफ वेव फॉर्म ही डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करतो सर्किट डायग्राम. आता बघा आता हा इनपुट सिग्नल एसी सिग्नल आहे बरोबर. आता फर्स्ट मी इनपुट एसी सिग्नल दिला आहे, एसी सिग्नल दिला आहे, मग माझा ही पॉझिटिव्ह हाफ सायकल देतोय. म्हणजे इथं काय ते माझा प्लस टर्मिनल येतोय, इथं पण टर्मिनल येतोय मायनस टर्मिनल. तुम्हाला माहिती आहे डायोड हा 2 बायस एका बायसिंगमध्ये वर्क होतो. कोणती बायसिंग? फॉरवर्ड बायसिंग. म्हणजे ॲनोड शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड कॅथोड शुड बी कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल. आता इथं जर कन्सिडर केलं तर हा याचा ॲनोड आहे आणि हा काय इथं कॅथोड आहे. तर पॉझिटिव्ह टर्मिनल D1 चा कुठं कनेक्ट झालाय? ॲनोडला. आणि निगेटिव्ह टर्मिनल D1 चा कुठं कनेक्ट झालाय? कॅथोडला बरोबर. म्हणजे D1 तुमचा कोणत्या बायसमध्ये? आता D1 इज इन फॉरवर्ड बायस. बट here negative terminal of D2 is connected to anode and positive terminal is connected to cathode बरोबर. म्हणजे D2 हा तुमचा रिव्हर्स बायस मध्ये झालाय. म्हणजे फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये माझा D1 फॉरवर्ड बायस मध्ये आणि D2 माझा रिव्हर्स बायस मध्ये आहे. तर D1 फॉरवर्ड बायस मध्ये, D2 रिव्हर्स बायस मध्ये. इथं वर्किंग बघा कोण इथं वर्क होईल, D1 का D2? तर ऑब्विसली इथं तुमचा D1 वर्क होणार आहे. D1 काय म्हणून ऍक्ट होईल तुमचा? D1 तुमचा इथे ॲज ए शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होईल आणि D2 ॲज ए तुमचा ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होईल. म्हणजे D1 इथं ऑन असेल आणि D2 इथं काय असणार आहे? ऑफ असणार आहे. म्हणजे फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलला मला फक्त इथं काय ऑन भेटणार आहे? D1 बरोबर. येतंय लक्षात? म्हणजे D1 काय करतोय? इथे ऑन आहे आणि D2 इथे ऑफ आहे बरोबर. आता बघा ही माझी पॉझिटिव्ह हाफ सायकल क्लोज झाली, नंतर माझी एसी ही निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये गेली बरोबर. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पोलॅरिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर हिअर विल बी चेंज. दिस टर्मिनल ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बी निगेटिव्ह अँड डाउन टर्मिनल ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बी पॉझिटिव्ह. Here we can see that negative terminal of D1 is connected to anode and positive terminal of D2 positive terminal of D1 positive terminal of D1 is connected to cathode and negative terminal of D1 is connected to anode. म्हणजे काय म्हणू शकतो? D1 तुमचा कोणत्या बायस मध्ये आला? आता इथं रिव्हर्स बायस मध्ये आला. म्हणजे D1 तुमचा कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे? ऑफ स्टेट मध्ये असणार आहे. पण इथे जर बघितलं तुमचा हा जो D2 आहे, हा D2 कुठे कनेक्टेड आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ D2 इज कनेक्टेड टू एनोड अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ D2 इज कनेक्टेड टू कॅथोड. म्हणजे जो D2 आहे हा तुमचा कोणत्या बायस मध्ये आलाय? तुमचा D2 इज इन फॉरवर्ड बायस अँड इट इज ऑन हिअर. बघा इथे जो तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे किंवा हा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे, तो दोन्ही हाफ सायकलमध्ये, पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये, दोन्हीमध्ये काय होतोय? तो वर्क होतोय. म्हणजे ह्या निगेटिव्ह हाफ सायकलला माझा D2 काय असणार आहे? ऑन असणार आहे आणि D1 काय असणार आहे? ऑफ असणार आहे बरोबर. म्हणजे दोन्ही हाफ सायकलला मला कोणती सिग्नल भेटतोय? पल्सेटिंग डीसी सिग्नल भेटतोय. तसं हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला पल्सेटिंग डीसी सिग्नल भेटत नव्हता. केव्हा? निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये. पण मग फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये मला पूर्ण पल्सेटिंग डीसी सिग्नल भेटतोय दोन्ही सायकलला. कोणत्या? पॉझिटिव्ह हाफ सायकल ॲज वेल ॲज निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे इथं काय म्हणू शकतो? पूर्ण 1 सायकलला मला पल्सेटिंग डीसी सिग्नल भेटतोय. म्हणजे याला काय म्हणतोय मग? फुल वेव्ह रेक्टिफिकेशन. पॉझिटिव्ह हाफ सायकल ॲज वेल ॲज निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये माझं फुल वेव्ह रेक्टिफाय इथं काम करतोय. म्हणजे मला आउटपुट काय भेटणार आहे? पूर्ण पल्सेटिंग डीसी सिग्नल. बघा फर्स्ट D1 ऑन, इथे काय असणार आहे? D2 ऑन. परत D1 ऑन, इकडे काय असणार आहे? D2 ऑन. आणि दिस
गोज ऑन आणि हा सिग्नल काय झालाय तुमचा पल्सेटिंग DC सिग्नल. ओके. आता बघा ॲव्हरेज व्होल्टेज ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर काय होतं 0.318 VP. कशासाठी होतं हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये 0.318 VP होतं म्हणजे पीक व्होल्टेज होतं. इथे काय होणार आहे डबल होणार आहे कारण दोन्ही अँप्लिफायरमध्ये वर्क होते म्हणून मी इथे काय लिहू शकतो 636 VP. ओके. फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर ॲव्हरेज व्होल्टेज. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा जो फॉर्म्युला आहे ॲव्हरेज व्होल्टेजचा तो तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा अशा प्रकारे फुल वेव्ह रेक्टिफायर खूप सिंपल कन्सेप्ट आहे ही तुमची फर्स्ट इयरला झालेली आहे तरी पण आज आपण इथं रिपीट केली. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. त्याचबरोबर पीक इनव्हर्स व्होल्टेज हा जो कन्सेप्ट आहे तो आपण मागच्या लेक्चरला बघितला होता. पीक इनव्हर्स व्होल्टेज द डायोड विच स्टँड इन रिव्हर्स बायस. डायोडची कॅपॅबिलिटी किती रिव्हर्स बायसमध्ये स्टँड होण्यासाठी तो व्होल्टेज कोणता असतो तुमचा पीक इनव्हर्स व्होल्टेज किंवा त्याला काय म्हणतो आपण PIV रेटिंग ऑफ डायोड. ओके. फुल वेव्ह रेक्टिफायर इथे झालाय विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. आता फुल वेव्ह रेक्टिफायर जर बघितला तर आपल्याला इथं सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इथं आपल्याला डिझाईन करणं गरजेचं आहे. पण सेंटर टॅप डिझाईन करताना किंवा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना ही सिंपल टास्क नाही आहे. कारण आपल्याला सपोज ह्या डायोडला ऑन व्हायला 0.7 व्होल्ट लागतंय आणि याला पण काय लागतंय 0.7 व्होल्ट म्हणजे एवढी जी वाइंडिंग आहे तेवढीच वाइंडिंग आपली अप साईडला पण प्रेझेंट पाहिजे सेंटरच्या आणि डाऊन साईडला पण प्रेझेंट पाहिजे. तसं हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एवढ्या वाइंडिंगमध्ये आपला एक डायोड वर्क होत होता. मग याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला जो पुढचा डायोड किंवा पुढचा रेक्टिफायर बघायचा आहे तो कोणता आहे तुमचा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर किंवा ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर त्याला असं पण म्हणू शकतो. याचा ड्रॉबॅक कळला आहे तुम्हाला. याचा ड्रॉबॅक काय आहे ट्रान्सफॉर्मर डिझाईन करायची टास्क जी आहे ती थोडी अवघड आहे कारण आपल्याला 0.7 साठी वेगळं सेकंडरी वाइंडिंग डिझाईन करायची आणि परत D1 साठी आणि D2 साठी 0.7 साठी पुन्हा वेगळी सेकंडरी वाइंडिंग आपल्याला इथे डिझाईन करणं गरजेचं आहे. हा त्याचा मेन ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. आता हा जो ड्रॉबॅक आहे तो कोण ओव्हरकम करेल तर ब्रिज रेक्टिफायर. तर बघूया ब्रिज रेक्टिफायर. तर बघा इथं ब्रिज वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम इथं मी समोर काढली. तर ब्रिज वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय सिंपल किती डायोड कनेक्ट केले मी इथं 4 डायोड कनेक्ट केले D1 D2 D3 अँड D4. तर बघूया फर्स्ट हा D1 D2 D3 अँड D4. सुरुवातीपासून बघूया इथं इनपुट सिग्नल काय असणार आहे इनपुट AC सिग्नल. ठीक आहे. हा काय तुमचा ट्रान्सफॉर्मर अशी इंडिकेशन देत चालत आहे. सर्किट डायग्राम म्हणजे तुमचं जे प्रेझेंटेशन आहे खूप छान दिसतंय. प्रत्येक जे सर्किट आहे सर्किटमध्ये जी नेहमी ती देत चला. ओके. D1 D2 आणि D1 आणि D2 जर बघितला तर यांच्या दोघांची जी डायरेक्शन आहे कॅथोडची आता हा टर्मिनल ॲनोड आहे हा कॅथोड आहे. ॲनोड आणि कॅथोड या दोघांची जी डायरेक्शन आहे ही काय सेम एका बाजूला आहे आणि D3 आणि D4 चा ॲनोड आणि कॅथोडची डायरेक्शन बघितली तर त्या सेम एका बाजूला आहे. असं लक्षात ठेवता येईल तुम्हाला. आता तुम्ही जर सपोज D1 ची डायरेक्शन अशी दिली आणि D2 ची डायरेक्शन जर अशी दिली तर तुमचं सर्किट इथे काय असणार आहे रॉंग असणार आहे. त्याच्यामुळं अशी डायरेक्शन देणं चुकीचं आहे. तर दोन्ही D1 D2 ची डायरेक्शन सेम दाखवा आणि D3 आणि D4 ची डायरेक्शन सेम दाखवणं इथं गरजेचं आहे. तर बघा आता इथं वर्किंग बघूया. आता RLच्या अक्रॉस आपण काय मेजर करतोय आउटपुट व्होल्टेज. RLच्या अक्रॉस आपण काय मेजर करतो इथं आउटपुट व्होल्टेज. आता फर्स्ट सर्किट डायग्राम वर्किंग बघूया. इनपुट सिग्नल AC इनपुट सिग्नल प्रायमरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता इथं सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती तुम्हाला दिसती बघा. इथं सेंटर टॅप आपण कनेक्ट केलेला नाही. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इथं वापरलेला नाही. आपण कोणता ट्रान्सफॉर्मर वापरलाय सिंपल ट्रान्सफॉर्मर वापरलाय. टॅपिंग इथं केलेली नाही. टॅपिंग करायची का नाही कारण टॅपिंग जर केली तर आपलं जो ट्रान्सफॉर्मर डिझाईन जी आहे ती कॉम्प्लेक्स होती. ठीक आहे. मग त्याच्यासाठी
आपण हा ब्रिज रेक्टिफायर प्रेफर करतोय. आता ब्रिज रेक्टिफायर तुम्हाला तुमच्या घरी मोबाईल असेल, मोबाईलचं चार्जर असेल, एखादं जुनं जर मोबाईलचं चार्जर असेल तर ते खोला, तर त्याच्यात तुम्हाला 4 डायोड दिसणार. ठीक आहे. प्रत्येक पॉवर सप्लायमध्ये शक्यतो ब्रिज रेक्टिफायर प्रेफर करतात. ओके. तर फर्स्ट D4 याला म्हणतो मी D4. आता इनपुट वोल्टेज V1, आउटपुट वोल्टेज V0. ओके. आता फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. या हाफ सायकलमध्ये काय होते, ट्रान्सफॉर्मरचा हा जो टर्मिनल आहे हा पॉझिटिव्ह होतो आणि अप डाऊन टर्मिनल काय तुमचा इथं निगेटिव्ह झालाय. आता बघा हा पॉझिटिव्ह टर्मिनल इथं आलाय. इथं जर बघितलं तर पॉझिटिव्ह हा ॲनोड आहे, बरोबर. इकडे काय तुमचा कॅथोड आहे. म्हणजे तुमच्या D1च्या ॲनोड काय झालंय, पॉझिटिव्ह झालंय आणि तुमचा जो कॅथोड जो आहे त्याला कोणता सप्लाय भेटतोय, निगेटिव्ह सप्लाय भेटतोय, बरोबर. हे बघा हा पॉझिटिव्ह काय झाला आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल इथून कनेक्ट झाला आहे या सर्किटला, ब्रिजच्या या पॉईंट पर्यंत आलाय. मग बघा इथं हा पॉझिटिव्ह आहे, ॲनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड काय निगेटिव्ह असणार ऑब्वियसली, बरोबर. आता ॲनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचा D1 फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. मी बघा फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 काय तुमचा फॉरवर्ड बायस. D1 इज फॉरवर्ड बायस. म्हणजे D1 काय होणार इथं, शॉर्ट सर्किट ॲज ए क्लोज स्विच म्हणून काम करेल. म्हणजे तुमचा हा जो सप्लाय आहे इथे काय असणार आहे, इथून हा सप्लाय इथेच आहे, इकडे येणार नाही. D4 काय असणार आहे, इथं ऑफ स्टेट मध्ये असणार आहे, कारण D4च्या कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय भेटलाय. पॉझिटिव्ह सप्लाय असल्यावर तुमचा जो डायोड आहे तो काय असणार, तुमचा क्लोज सर्किट म्हणून काम करेल. D1 इज इन फॉरवर्ड बायस. म्हणजे हा काय झालाय, शॉर्ट झालाय, बरोबर. आता इथनं हा सप्लाय इथं आलाय, बरोबर. आता हा D3 परत काय तुमचा इथं कॅथोड आहे, निगेटिव्ह आहे, हा काय ॲनोड आहे. परत हा पॉझिटिव्ह सप्लाय कॅथोडकडे आलाय, म्हणजे D3 काय तुमचा रिव्हर्स बायस रिव्हर्स होईल. मग तुमचा हा जो सप्लाय आहे हा करंट कसा पास होईल, फ्रॉम D1 नंतर कुठे जाईल, तो RL कडे जाईल. RL, ओके. RL जो काय लोड व्होल्टेज असेल, लोड रेजिस्टर असेल, बल्ब असेल, फॅन असेल, तो तुमचा ऑन होईल. तिथून हा जो सप्लाय आहे तो इकडे येणार, बरोबर. इकडून आला तर ह्या पॉईंटला येणार. आता ह्या पॉईंटला जर आला तर बघा इथं पण ॲनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे. ॲनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे. मग आता हा जो करंट आहे तो कोणा थ्रू जाईल, हा जो करंट आहे तो कोणा थ्रू जाईल, D4 थ्रू जाईल का D2 थ्रू जाईल. तर इथं बघितलं तर तुमचा हा जो D2 आहे हा लोअर पोटेन्शियल आहे. हा कोणता पॉईंट आहे, हा हायर पोटेन्शियल पॉईंट आहे. हायर पोटेन्शियल पॉईंट कशाचा, हा पॉईंट हायर पोटेन्शियल. हा काय तुमचा लोअर पोटेन्शियल पॉईंट आहे. तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. मग तुमचा जो D1 आहे हा इथं शॉर्ट होणार, RL थ्रू असा येणार, इथून इथे ह्या पॉईंटला जर आला तर तो D4 ला ऑन नाही करणार, कारण D4 इज कनेक्टेड टू हायर पोटेन्शियल अँड D2 इज कनेक्टेड टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे तुमचा हा जो व्होल्टेज आहे हा कशाला ऑन करणार, तुमच्या D2 ला ऑन करणार. म्हणजे D2 तुमचा हा फॉरवर्ड बायस मध्ये आणि हा जो टर्मिनल आहे परत निगेटिव्ह कनेक्शन असं तुमचं इथं होणार आहे. फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होते, तुमचा कोणते डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असतात, डायोड D1 अँड डायोड D2 इज इन फॉरवर्ड बायस अँड D3 अँड D4 हे काय असतात तुमचे रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. म्हणजे फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये D1 अँड
D2 is in on condition. ओके, आता पॉझिटिव्ह हाफ सायकल झाली. आता मी निगेटिव्ह हाफ सायकलकडे, निगेटिव्ह हाफ सायकलकडे आला तर इथं काय तुमचा निगेटिव्ह पॉईंट आहे, इथं कोणता पॉईंट आहे, पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर बघा आता निगेटिव्ह असल्या कारणाने बरोबर, आता हा जो सप्लाय इथं आला आहे, ॲनोडला निगेटिव्ह भेटतोय, ॲनोडला निगेटिव्ह नाही पाहिजे, इथं कॅथोडला निगेटिव्ह चार्ज भेटतोय, म्हणजे तुमचा हा D4 काय झालाय, फॉरवर्ड बायस झालाय. इन सेकंड निगेटिव्ह हाफ सायकल बरोबर, D3 इज इन फॉरवर्ड बायस. येतं एक लक्षात बघा. हा इथे काय होतं तुमचा, हा पोटेन्शियल पॉईंट इथे आलाय बरोबर. इथून हा कॅथोड आहे, कॅथोडला कोणता सप्लाय पाहिजे, निगेटिव्ह सप्लाय पाहिजे, ॲनोडला कोणता सप्लाय पाहिजे, पॉझिटिव्ह. पण आपल्याकडे इथं प्रेझेंट काय निगेटिव्ह बरोबर, इथं निगेटिव्ह आहे. पण निगेटिव्ह सप्लाय जर इथे असेल तर तुमचा D4 काय होईल, तुमचा फॉरवर्ड बायसमध्ये असणार आहे. म्हणजे तुमचा करंट कसा फ्लो होईल, इथून फ्रॉम D4. आता D4 कडे जर करंट आला तर इथून कसा येतो बघा. आता इथं निगेटिव्ह आहे, मग तुमचा D2 काय ऑन होणार नाही, कारण D2च्या इथं काय ॲनोड आहे, आपल्याकडे निगेटिव्ह सप्लाय, ॲनोडला आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. मग जे D2 कोणत्या बायसमध्ये असणार, परत इथं D2 तुमचा रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट असणार. म्हणजे हा सप्लाय इथून आलाय, परत इथून असा वापर केला आहे तुमचा RL म्हणून सप्लाय जाणार, RL परत हा सप्लाय इथे येणार. इथे जर आला तर परत इथं D3 काय तुमचा D3 चा इथे कॅथोड कनेक्टेड, परत निगेटिव्ह सप्लाय इथे आला, म्हणजे D3 काय होणार आहे तुमचा ऑन होणार आहे. बघा इथं परत पोटेन्शियल काय लोअर आहे, हायर पॉईंट कडे जाणार नाही. इथं D1 ऑन न होता, कारण इथं पण कॅथोड आहे, इथं पण कॅथोड आहे. बट पोटेन्शियल व्होल्टेज ऑलवेज किंवा व्होल्टेज फ्लोज ऑलवेज फ्रॉम लो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. इथं D1 ऑन न होता D3 कडे जाईल, आणि D3 परत तुमचा हा पॉझिटिव्ह टर्मिनलकडे तुमचा हा सप्लाय जाईल. म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये तुमचा D3 and D4 इज इन ऑन कंडिशन, परत पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये D1 and D2 इज इन ऑन कंडिशन. एकदम सिंपल सर्किट आहे, काहीच अवघड नाही या सर्किटमध्ये. हे ऑलरेडी आपण फर्स्ट इयरला बघितलं आहे पॉझिटिव्ह रेक्टिफायर. ओके, फक्त ब्रिज रेक्टिफायरमध्ये ॲडव्हान्टेज काय आहे, ब्रिज रेक्टिफायरमध्ये आपण काय वापरलं नाही, सेंटर टॅपिंग इथं वापरलेली नाही. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप वापरतोय, ब्रिज रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप आपण वापरत नाहीये. सेंटर टॅपचे काही जे डिसएडव्हान्टेज असणार आहे, डिसएडव्हान्टेज काय, फक्त डिझायनिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज व्हेरी कॉम्प्लेक्स, दॅट्स वाय वी प्रेफर ब्रिज रेक्टिफायर. ओके, आता ब्रिज रेक्टिफायरमध्ये 4 डायोड वापरतो ॲट अ टाइम. तुमचे 2 डायोड ऑन होतात आणि 2 डायोड ऑफ होतात. पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये D1 आणि D2 काय असणार आहे, ऑन असणार आहे, आणि निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये D3 and D4 इज इन ऑन कंडिशन. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार फिल्टर्स, बरोबर ना. आता आपल्याकडे हा जो सप्लाय येतोय, हा कोणता सप्लाय आहे, पल्सेटिंग DC सप्लाय. मग हा पल्सेटिंग DC सप्लाय, आता पॉवर सप्लायचे जर डायग्राम बघितला असेल तर फर्स्ट काय असतं तुमचा ट्रान्सफॉर्मर, देन रेक्टिफायर, नंतर फिल्टर. आता ट्रान्सफॉर्मर आपण स्टडी केला आहे, रेक्टिफायर पण स्टडी झाला आहे. आता फिल्टरमध्ये तुमचं L फिल्टर आहे, C फिल्टर आहे, LC फिल्टर आहे. ते फिल्टरचे टाईप आपल्याला बघायचे. आणि लास्टचा जो पॉवर सप्लायचा जो ब्लॉक आहे तो कोणता तुमचा रेग्युलेटेड DC सप्लाय किंवा रेग्युलेटर. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर बघा तुमच्यासाठी होमवर्क असेल, काय होमवर्क आहे, होमवर्क असेल डिफरन्स बिटवीन हाफ वेव्ह. बघा मी इथे लिहून difference between half wave rectifier, full wave rectifier and bridge rectifier. याचे किती पॉइंट्स पाहिजे, विथ पॅरामीटर. इथे पॅरामीटर लिहिणार, इथे हाफ वेव्ह, फुल वेव्ह आणि ब्रिज. पॅरामीटरमध्ये फर्स्ट सर्किट डायग्राम काढणार, नंतर ॲव्हरेज व्होल्टेज काढणार. त्यांचे जे फॉर्म्युले वगैरे आहे ॲप्लिकेशनचे सर्व मला तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवायचे. ठीक आहे.
ह्या सर्किटरीमध्ये जर काही अडचण आली असेल हाफ वेवमध्ये किंवा ब्रिज रेक्टिफायरमध्ये किंवा फुल वेव रेक्टिफायरमध्ये, तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत फिल्टर सर्किट. ठीक आहे, थँक्यू.